अच्छा, मुंबईची गाडी आहे काय? काय हाय आहे काय ह्याच्यात? आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम? पण ते कसं म्हणजे ह्याच्यामध्ये आहे, आईसमध्ये आहे, बर्फामध्ये आहे? अच्छा, AC आहे. हा हा हा. ही आहे जैतापूरची खाडी आणि हे ब्रिज आहे बघा. आणि इकडे मच्छीमारी जे बोटी आहेत हे बघा, इकडे मच्छी पकडतात, तिकडे लॉन्चेस आहेत आणि इथे सगळे मच्छी वगैरे पकडून इथे सगळे मच्छी म्हणजे इथे मच्छीचा लिलाव होतो इथे. आपलं खाणं बघा, राईडला खाणं बघा, आमची भुर्जी, चिकन, मटन. चला, टाटा बाय बाय. ऑलरेडी हो. आता परत कधी? आता बघूया, तुम्ही नेणार तेव्हा आणि देऊ तोंड दाखवा ना लोकांना, एकदम पॅक. तिथून सांगणार तेव्हा, जेव्हा वरून सांगणार जायचं तेव्हा जायचं. सगळं घेतलं ना? हो. काय राहिलं नाही अजित भाऊ? चेक केलं. चला बरं, चला आजोबा येतो. चला कसाल पर्यंत येतो ना, बघितलं तर शूज घालायचे ना, गणपतीला वगैरे येतोच ना इकडे. मावशी मामी आहे ना परवांकडे, मग येतो तिकडे, मग येत बघा अजून काय होईल. हे नाही, बाकीचं काही कपडे नसते, काल यांनी घातलं नव्हतं ना. काहीतरी मुंबईत पण येईल गाडी. पकडू जातो मी काढतो टाकासाठी. वजन पण आहे तेवढं. फायनली आज निघतोय. 2 दिवसाची सुट्टी संपली. एका दिवसात सगळं फिरलं आम्ही. काल देवस्थानं सगळं मंदिरं बिंदिरं झाली. यायचं कारण हेच होतं की म्हटलं गावी थंडी पडलेली, थंडी पडून परत आमच्या मित्रांना फिरायचं होतं गावात आणि मंदिरं करायची होती. मस्त कालचा दिवस छान गेला, थंडी पडली गावी आणि आज आम्ही फायनल निघतोय मुंबईला जायला रिटर्न. 7:30ला निघायचं होतं, बोलता बोलता 8 साडेआठ वाजले, कारण गावी एवढी थंडी आहे उठायला होत नाही. आम्हाला जायचं होतं कोस्टल रोडने कुणकेस वगैरे करत, पण आता एवढा लेट झालं आहे त्यामुळे म्हटलं आता काही करत जाऊया नको, आपण सरळ मुंबई गोवा हाय पकडू. शक्यतो राजापूरवरून आतमध्ये घुसून आम्ही असं राजापूर तो नाटे मार्गे ना, हां गुहागर मार्गे जायचा विचार आहे, कारण रोड ना तो चांगला आहे. संगमेडचा रोड खराब आहे, म्हटलं थोडासा वेगळ्या रूटने जाऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजेल तो रूट. तो असं करत करत आम्ही डायरेक्ट रत्नागिरीला बाहेर पडणार. तर वाजले 8:30 मला वाटतं, हां 8:30 वाजलेत. बाकी मस्त मजा आली, गाड्यांचं सगळ्यांचं लोड झाले. 2 दिवसाचे प्रवास होता, 2 दिवसाची फक्त एक हे होती ट्रॅव्हल, पण आमच्या बॅग एवढ्या मोठ्या आहेत की असं वाटतं की 10 दिवसासाठी आलेलो. एवढ्या बॅग सगळ्यांच्या बघा, ही एक टॉप बॉक्समध्ये, माझी पण बॅग मोठी झाली आहे आणि निखिल भाऊंची बाईक निखिल भाऊंच्या गाडीलाच आहेत. त्यामुळे बाकी पण ॲक्टिवाने आम्हाला साथ खूप दिली, कुठे काही थांबली नाही, त्रास नाही दिला. आणि बाकी बनवली कशी बघा एकदम टकाटक, फक्त इथे थोडा चिखल उडलेला. आता लाईटची गरज नाही तुम्हाला, येताना होती. बाकी भाऊंनी आता कॅमेरा वगैरे काढून टाकला, वैतागले आता, बस झालं फक्त शूटिंग केली. आता ते घरी कधी पोचतं असं झालंय त्यांना. फायनली निघतोय. आता वाजलेत मला वाटतं 8:05 झाली आहेत आणि माझी टोटल किलोमीटर गाडी झाली बघा 18,668, म्हणजे आता 19,000 होईल जाईपर्यंत. आणि मला वाटतं 600-650 किलोमीटर चालली आहे कालपर्यंत. आता ट्रिप 0 करत नाही, कारण हे सगळं काढावं लागणार. त्यामुळे आता आपण निघूया ना. हां डन, चला. हा चला. स्वेटर हा नंतर काढा, कारण आता थंडी तशी नाही आहे. पेट्रोल कुठं आहे बरी आहे ना सध्या, हाय. चला चला निघा.
चल. गणपती बाप्पा मोरया. सिद्धांत आता प्रभाव सुखत होते. चला चल आहे. अरे चुकलं मला ते मिरर टाईट करायचं होतं आज. एलेंकीने मिरर ना हे झालाय लूज झालाय. अरे काय विरू भाई चला चल चल. हो इंटरकॉम आज चांगला झाला. कनेक्ट झालो आपण तिघं पण. हां आणि आज कवळं ऊन भेटलंय मस्त पैकी बघा निघताना. म्हणून मी घातलं नाही कारण मला माहिती आता थंडी नाही आहे तेवढी आज. पण तुम्हाला ते आता थोडा वेळ गरम होईल बघा. हां ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम. चला मित्रांनो फायनली निघालो आहे गावावरून. असं वाटतं की 4-5 दिवस राहिलो होतो. एवढी मजा आली आणि एका दिवसात आम्ही खूप धमाल केली. ठीक आहे 3 दिवस आम्हाला भेटले. शुक्रवार शनिवार रविवार आणि रविवारचा आजचा जायचा दिवस आहे पण ठीक आहे. आणि जाताना पण आम्ही मजा करत करत जाऊ थोडीशी. चल हां जास्त मजा करत जाऊ. आता का पेट्रोल मला भराय एवढे गरज नाही. पेट्रोल अजून 200 किलोमीटर चालेल माझी. आणि हे बघा आजीचं दुकान. आजीचं नानीचं दुकान. हे बघा राईट साईडला इकडे. हे बघा हे आहे नानीचं दुकान. हा 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 हा. आता ना मी तर म्हणतो ना मित्रांनो कोकणात आत्ता ह्या दिवसात यायचं असेल ना तर 4-5 दिवस सुट्टी पाहिजे. 4-5 दिवस तर थोडी तुम्हाला मजा येईल. कारण 4-5 दिवसात तुम्हाला फिरायला भेटतं मोकळेपणाने मस्तपैकी. आणि हे घाई गडबड ॲक्च्युली नाही यायचं. आम्ही आता आलो म्हणजे काय एकतर आम्हाला माझ्याकडे तर सुट्ट्या कमी आहेत. प्लस नाही म्हटलं तरी जानेवारीमध्ये पण सुट्ट्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी ते थोडंसं 2-3 दिवसाचा प्लॅन केला. नाही तर आता सध्या ह्या दिवसात कोकणात यायचं असेल तर मस्त की 4 दिवसात सुट्टी टाका आणि या फिरायला एकदम मजा येईल. म्हणजे बाईक घेऊन यायचं असेल तर काय बोलताय मस्त बाईक घेऊन यायचं असं 4 दिवस सुट्टी घेऊन आणि मस्त फिरा. टोटल माझी बाईक 645 किलोमीटर झाले रनिंग आतापर्यंत. ठीक आहे आता 19,000 होईल माझी बाईक. आता गेल्या गेल्या मला सर्व्हिसिंगला टाकावी लागेल. आता हा मेन रोड भेटला. आपण आता जरा स्पीड पकडूया. आपला हा गावचा रोड आहे ना एकदम स्मूथ बाईक चालते. मजा येते बाईक चालवायला मला ह्या रोडला. म्हणजे माझ्या गावच्या रोडला एवढे रोड छान आहेत आपल्या गावचे. कारण मेन म्हणजे डांबरीकरण आहेत त्याच्यामुळे गाड्यांना ग्रीप भारी भेटते आपल्या टायरला. थोडंसं सांभाळून पुढे गाई म्हशी आहेत. आता सकाळी थोडं हे सांभाळून. आपल्या गावी थोडं कसं गाई वगैरे गुरं चालू म्हणजे असतात रोडवर. आणि जास्त करून टर्निंगला सांभाळून. हो हो काल रात्री ना मित्रांनो एवढं जेवण झालं आहे ना 2 दिवस. त्यामुळे सकाळी आम्ही काहीच नाश्ता नाही फक्त मस्तपैकी काळी चहा पिली तिघांनी पण. आणि म्हटलं आपण निघू नाश्ता नंतर करू. त्यामुळे असं काय जास्त असं भूक नाही लागली आज. कारण काल रात्री जेवलो पण लेट आणि खूप जेवण झालं. मस्तपैकी रस्सा होता गावठी कोंबड्याचा. सॉरी हे जरा गावठी कोंबड्याचा मस्तपैकी रस्सा बनवलेला आजीने. आणि थंडीमध्ये ना मजा येते ते प्यायला रस्सा. बाईक घेतल्यानंतर ना मला खूप वाटायचं की आपली बाईक आपल्या गावच्या घरी घेऊन जायची एकदा. आणि मला वाटतं ते प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आणि जेव्हा मी राईड करायचो नाही ना जेव्हा मी बाहेर पडायला लागलो तेव्हा घरातल्यांना आधी मी कॉन्फिडन्स दिला की बाबा मी बाईक चालवतो मी बाईक घेऊन जाऊ शकतो. थोडंसं आपल्या घरातले ओरडतात ॲक्च्युली त्यांचं पण बरोबर असं साहजिक आहे. कारण साहजिक का असतं कारण शेवटी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा घरातले आपले वाट बघत असतात की बाबा हा पोरगा कुठे पोचला काय म्हटलं. कारण सध्या रिस्क खूप आहे ॲक्सिडेंट जास्त होत आहे. त्यामुळे घरातले जे काळजी करतात ते साहजिक आहे. पण त्याचबरोबर आपल्याला पण एक अच्छी इच्छा असते की बाबा माझी पण बाईक आहे मी पण थोडं मला आवड आहे मी पण थोडं बाहेर घेऊन जातो. मी तर म्हणतो ना बाईक ज्यांच्याकडे बाईक आहेत ना त्यांना आवडतं ना बाईक राईड करायला तर आपल्या गावच्या घरी एकदा बाईक घेऊन या. गावी आपल्या गावी एवढं भारी वाटतं ना गावी आल्यानंतर बाईक घेऊन मस्त. म्हणजे ज्याचा पण जो गाव असेल तो नंतर तुम्ही कुठं पण फिरा पण आपल्या गावी. कारण मी माझी बाईक पहिली मी ट्रेनमध्ये टाकलेली आणि मी गावी घेऊन आलेलो. आणि जाताना मी बाईक बाय रोड म्हणजे रोडवरून घेऊन गेलो.
आणि त्याच्यानंतर घरातल्यांचा विश्वास बसला, हां हे हळू घेऊन जाऊ शकतो. थोडं एक दोन वर्ष जरा हे होते टेन्शनमध्ये घरातले, पण नंतर झालं, म्हणजे ते पण फ्री झाले आणि मला पण समजलं बाबा आपण बाईक कशी चालवायची रोडवर. कारण आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो आपले स्वतःचे, की बाबा असं आहे. बाहेर गेल्यानंतर कशा पद्धतीत बाईक चालवायची, कशा पद्धतीत ओव्हरटेक करायचं हे आपण शिकू शकतो. पण आपण स्वतःची बाईक असली पाहिजे, दुसऱ्याची नाही, आपल्या स्वतःची. जी पण असेल ती सेकंड हँड असू दे, स्कूटर असू दे, बाईक असू दे, स्पोर्ट बाईक असू दे, किंवा अजून मोठी कुठली सुपर बाईक असू दे, पण ती स्वतःची पाहिजे. मजा येते मला, म्हणजे ते 4 व्हीलरमधून, त्या बसमधून, ट्रेनमधून फिरण्यापेक्षा मला बाईकवरून फिरायला लय आवडतं बाबा. कुडाळनंतरचा हा पहिला टोल नाका आपल्याला भेटलेला आहे आणि तो आहे कसालचा. अगं बाई 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 बाई, ते दिल्लीच्या मॅटरमुळे थोडी चेकिंग जास्त आहे इकडे ह्या साईडला. चला, थंडी गेली, आता ऊन चालू झाला भाऊ. टँक बॅगला आज ना काय केलं आहे बघा, हा मला ना रुमाल आतमध्ये ठेवला. कारण काय हे बेल्ट जे आहेत ना, हे बेल्ट, या बेल्टची मला भीती वाटते. टाकीला माझ्या काहीतरी प्रॉब्लेम आहे का. सॉरी, अजून एक सांगायचं विसरलो मी मित्रांनो तुम्हाला. आता ही जी टाकी आहे ना, ही नवीनवाली टाकी आहे, जुनीवाली काढली. कारण मला वॉरंटीमध्ये असल्यामुळे बाईक टाकीला माझा प्रॉब्लेम होता थोडा, म्हणजे असे बबल्स यायचे. तर ते मी कंप्लेंट दिली आणि मला 8 दिवसात मला नवीन टाकी भेटली, न्यू टाकी KTMची. आणि मी MRP बघितली बॉक्सवरती 48,000 होती. 48,000 ह्या टाकीची किंमत आहे. म्हणजे विचार करा किती महाग आहे. आपल्याकडनं काय जर चूक झाली, कुठे ॲक्सिडेंट झालं मोठं, आणि जर हे काहीतरी मोठे पार्ट जर खराब झाले, तर विचार करा किती किंमत, कॉस्ट, म्हणजे किती कॉस्टली आहे हा पार्ट KTMच्या. त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याकडे जर नवीन बाईक तुम्ही असाल, एकदम सांभाळून, मनपूर्वक जीव सांभाळून आणि गाडी सांभाळून राईड करा. कारण गाडीच्या आपल्या प्रत्येक पार्टची किंमत खूप मोठी आहे. गाईस, ह्या माणसाला मानावं लागेल. हा जो माणूस आहे माझ्यासोबत जो आला आहे आज यांचं वय मी सांगणार नाही, पण आज यांचं वय मला वाटतं 50 क्रॉस आहे ते. आणि यांना खूप आवड होती माझ्यासोबत यायची, माझ्यासोबत रात्रीचं राईड करायची होती. पण ह्या माणसाची गाडी बघा कोणती आहे, ॲक्टिवा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्हाला राईड करायचं असेल, ट्रॅव्हल करायचं असेल, तर बाईक किंवा स्कूटर मॅटर करत नाही, आवड महत्त्वाची आहे. आणि आवड ही ह्या माणसात दिसते बघा. एवढा माणूस हॅप्पी आहे ना, आणि एवढा खुश झाला की आज तो त्याची स्वतःची गाडी घेऊन आज कोकणात आला. त्याला खूप भारी वाटलं. मला बोलतो सिद्धे भाऊ थँक्यू, आज तुमच्यामुळे मी आलो आणि माझी आज ॲक्टिवा फिरवली आहेत पूर्ण कोकणात. आणि आज भाऊनी ॲक्टिवा जी बनवली आहे ना, एवढा खर्च गेला ना ॲक्टिवाला खूप. आणि हौशी कलाकार, आणि असे असलं ना, असे हौशी कलाकार, मजा येते राईड करायला भाऊ. त्यामुळे फुल एकदम धमाल केली 2 दिवसात, आणि फुल फिरवली गाडी या 2 दिवसात. आणि मेन म्हणजे मुंबई गोवा हायवेला फिरली बाईक, स्कूटर याची ॲक्टिवा. वा वा वा, क्या बात आहे. अरे बाबा, हे बघा परत चालू झालं काम वाटतं. हे कणकवलीचा ब्रिज आहे हा, आणि ब्रिजवरती मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि ही बाजू ना मला वाटतं नेहमी काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, काय माहीत नाही, काहीतरी काम चालू असेल. पण पूर्ण लाईन ही बघा बंद केली आहे. आणि हे आपलं कणकवलीचा ब्रिज आहे. कणकवली आमच्या जीवा भावाची कणकवली. अच्छा, ड्रॉइंगचं काम करतायत. ओके. नाही, पण तिथे काहीतरी ते खोदून पण ठेवलेलं ना, ते खोदून इथे मध्ये ना असं खोदून ठेवलेलं मध्ये, म्हणून ते मला वाटलं की काम चालू आहे की काय. बघा ना, थांबा ना, बघतच ना, एकदम सुसाट आहेत. एवढं अर्जंट थांबलो, एवढा हात दाखवतोय भाई, सुसाट. थांबा, मागे नका घेऊ, साईडला लावा. मी दिसलो नाही तुम्हाला? हा, पुढे लावा, गाडी बंद करा. अहो ना, इथे जरा दिसलं काहीतरी वाघाची वाडी वगैरे, हे ते वाचत बसलो. आलो किती पुढे. नाही, मी म्हटलं एवढं पुढे आलो, पुढे जाऊन काय करू एकटाच, म्हटलं थांबलो इथे.
नाही दादा थांबलो असाच जरा पुढे थेय लावा. हो त्या वाघाची वाडी बिडी दिसली तर म्हटलं तिकडे बघू ना काय आहे नक्की ते, म्हणून ते वाचत बसलो मी ते बोर्ड. नाही मी तो पटकन मिरर जरा टाईट करतो, नट जरा फीड झाला. काय म्हणता बरे कुठे तुम्ही कुठे चालले? हा ते गाडी ब्रेड होऊन झालं. अच्छा मुंबईची गाडी आहे काय? काय हाय आहे काय ह्याच्यात? आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम पण ते कसं म्हणजे ह्याच्यामध्ये आहे, आईसमध्ये आहे, बर्फामध्ये आहे? बर्फामध्ये आहे, एसी लावले. अच्छा एसी आहे. हा हा हा. मग हे आता कुठे घेऊन जाणार? मुंबईला आईस्क्रीम सगळं. आणि हे घेऊन कुठून आलात? गोव्याला. अच्छा गोव्याहून घेऊन आलात. हा अच्छा. मग आता हे कधी गाडीचं कधी होणार मग? गाडीचं ब्रेकडाऊन झालं, ते पुल्ली तुटले, हँडवेलची पुल्ली तुटले. अच्छा मग आता कोण बोलवलंय काय? मेकॅनिक आहे. अच्छा कणकवलीमध्ये. तुम्हाला रात्र होईल जाईपर्यंत? रात्री ते झोपणार, काय करणार. अच्छा चालेल. गाईस आम्ही आता ना तदाळ्यावरून निघालोय आणि वाजलेत बघा 10 वाजलेत. कारण थोडं थांबलेलो, कारण मी थोडं पुढे आलो, म्हटलं हे मागे राहिलेले त्यासाठी थांबलो मी. आणि तळाया गावात ना इथे वाघाची वाडी म्हणून आहे, पण ते काहीतरी त्या मागचा इतिहास असेल म्हणून मी थांबलेलो. भारी वाटलं ते. आणि आतमध्ये गाव आहे तिकडे. मग यांची वाट बघ थांबलो तर म्हटलं इथेच थांबलो. 15-20 मिनटं गेली. म्हटलं मिरर वगैरे थोडं टाईट केलं, मिरर लूज झालेलं एकदम. चला आता डायरेक्ट आपल्याला थांबायचं आहे. राजापूर क्रॉस केल्यानंतर आम्हाला जायचं आहे जैतापूरवरून. मी तर पहिल्यांदाच चाललो आहे. अजित भाऊ बोलतो थोडंसं नवीन रोडने जाऊ, बघू. तर जैतापूर वगैरे करत असं जाणार आहेत. मला पण रोड माहीत नाही, बघू आता. म्हणजे नाट्याचा रोड माहीत आहे, राजापूर नाटे बिटे मी एकदा जाऊन आलोय, पण म्हटलं अजून जर काय दुसरा रूट असेल तर बरं होईल ना. आता मी नवीन काहीतरी राजापूर राहिलो पुढे, आणि राजापूरच्या अगोदरच जैतापूर म्हणून एक इकडे खाली रोड जातो जैतापूरला. आता आम्ही ह्या रोडने चाललोय, सरळ जात नाही आम्ही. जैतापूर मार्गे मला वाटतं नाटे बिटे करत करत आम्ही रत्नागिरीला बाहेर पडणार. म्हटलं हाच नवीन रूट बघूया ट्राय करून. अजित भाऊंना माहीत आहे, मला माहीत नाही, मी तर पहिल्यांदाच चाललो आहे. त्यामुळे हा एक नवीन रूट आपण आज ट्राय करू. कारण वाजलेत बघा 10 वाजून 15 मिनटं आले. आम्ही नाश्ता नाही केला आहे. आम्ही आता पुढे जाऊन कुठे त्याची नाश्ता करून मग आम्ही पुढे निघू ना, बरोबर ना? ऐका ना, जिकडे पहिला भेटेल ना तिथे भरून घेतो, कारण टेन्शन नको. मग नाश्ता कुठे करायचा? खाली जिकडे भेटेल तिकडे थोडं खाऊ जरा. चला हो हो चला, आज काहीतरी नवीन रूटने जाऊ, बघूया. आता लपडे काय झाले आहेत, इंटरकॉम माझा परत डिस्कनेक्ट झाला आणि मी कनेक्ट नाही झालो त्यांचे. आता ते दोघेजण कनेक्ट आहेत. मगाशी मी जेव्हा पुढे आलो तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम हा होतो आहे त्यांच्या ना ॲपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. बाकी इंटरकॉम मस्त आहे. आता सकाळी काल कनेक्ट झालो आपण तिघं पण मस्तपैकी. आम्ही 50 किलोमीटर एकदम काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम आवाज क्लिअर, सगळं व्यवस्थित होतं. आता काय झालं माहीत नाही, म्हणजे एकदम डिस्कनेक्ट मी एकटाच झालो. राईटला आहे ना? अच्छा लेफ्टला आहे. हां 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 बरोबर. अच्छा हे काय आहे? कत्रादेवी. कत्रादेवी 25 किलोमीटर आहे. विजयदुर्ग आहे 48 किलोमीटर. आंबोळगड किल्ला, पूर्णगड किल्ला, कत्रादेवी. अच्छा कत्रादेवीच्या इथून जाणार आपण. चला नवीन काहीतरी आज अनुभवूया आपण. वाटूळ मार्गे तर खूप वेळा गेलो, मुंबई गोवा हायवेने पण सरळ सरळ आपण खूप वेळा गेलो. आता हा जो रोड आहे तो बघू आपण. रूट म्हणजे रोड चांगला आहे बोलतात, मस्त. बघू ना नवीन काहीतरी ट्राय करू, तुम्हाला पण समजेल जर शॉर्टकट काय असेल तर. कारण संगमेश्वरचं अजून पण काम चालू आहे जोरदार. असे जर रोड भेटतील तर मस्त. वाव रोड छान आहे. वा 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 मस्त रोड आहे. मस्त छान सुपर वळण आहे, एकदम जबरदस्त. वा 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 वा. एकदम गावागावातून रोड आहे. असेच रोड पाहिजे, गाडी पळायला लय मजा येते अशा रोडला.
आता हे कसं, हे गावातले रोड असल्यामुळे ना एकदम एक पण खड्डा नाही या रोड, मजा येते. हा कोण बसलाय? अच्छा, माकड बसलाय. अरे बाबा सांभाळून, या माकडांना सांभाळून, अचानक येणार. वा वा वा, रस्ते सुंदर आहेत, काही बोला, चांगलं आहे. समजा भले ते काय असतं 10-15 किलोमीटर लांब पडले चालेल, पण जर रोड जर चांगले असतील ना तर काही प्रॉब्लेम नाही, मजा येते गाडी चालवायला. कारण गाड्यांना पण आपल्याला थोडा आराम भेटतो. वाव मस्त, हा रस्ता खूप छान आहे. मी तर म्हणतो बघू आता किती मिनटात आपण किती तासाला आपण रत्नागिरीला पोचतो हे बघूया आपण. जर जलद पोचलो तर हा रूट चांगला आहे, म्हणजे तुम्हाला पण सजेस्ट करेन नक्कीच या रूटने यायला. क्या हुआ? क्या हुआ? हाँ हाँ, अच्छा तुमचं गाव? अच्छा अच्छा, म्हणजे इकडून जाता? हा तिकडे. अच्छा, तो फिर ये है आमच्या अजित भाऊंचं हे गाव आहे. हे अजित भाऊ आहेत आणि अजित भाऊंचं हे गाव. पण आता आपल्याला गावी, तुमच्या यायचं गावी कोण नसणार ना घरी, सरळ सरळ जायचं. मग एकदा राहायला येऊ आपण काहीतरी. आता काय करायचं? नाश्ता काय करायचा? नाश्ता इथे करायचा काय? चलो फिर बघा. हो मेरे को पेट्रोल भी भरने का है भाई. आता इंटरकॉम नसल्यामुळे प्रॉब्लेम होतोय, कम्युनिकेशन करायला भेटत नाही मला. कारण मला आता 140 दाखवतं आहे फ्यूल रेंज, पण ती 140 नाही चालेल, 140 पण तेवढी नाही मला चालवायची, भीती वाटते बाबा. पुढं जरा पळवूया जरा गाडी, मस्त रोड आहे सुसाट, क्या बात आहे. काम चालू आहे, जोरदार काम चालू आहे. मला तर पेट्रोल पंप असेल, पेट्रोल पंप 100% भाई. पेट्रोल पंप इकडे एक झालाच पाहिजे. कारण कसं असतं, जर नवीन कोण आलं आणि समजा ते पेट्रोलचे काय प्रॉब्लेम असला, कधी कधी काय होतं, आपण ना चाल म्हणजे राईड करण्याच्या नादात ना आपण पेट्रोल रेंज बघत नाही कधी. माझं खूप वेळा झालं आहे असं, एकदम फुल ठू धमाल एकदम बाईक चालवतो हे करतो, पण पेट्रोल आपण बघत नाही बाबा, रेंज किती आहे, किती चालेल अजून. चला बाबा 760 किलोमीटर तर चालली बाईक आपली आजपर्यंत, म्हणजे मुंबईवरून निघाल्यानंतर आतापर्यंत. बघू आता किती होतंय टोटल. कोंबे गाव, कोंबे आहे वाटतं हे, कोंबे गावठी कोंब्याचा रस्सा. मी कनेक्ट झालो तर बरं आलं असतं. मी पण कनेक्ट झालो असतो ना मी, तर त्याला मजा आली असती. चालू आहे काय कॅम्पिंग आहे तिथे, चालू आहे नाश्ता वगैरे. होय होय, मग तिथेच जाऊया. कोकण स्वाद मस्त की. पेट्रोल पंप पण समोर आहे आणि समोर कॅन्टीन आहे, तर म्हटलं इथेच नाश्ता करूया. आता कुठे जात बसूया नको, आणि गाड्या पण लावायला छान आहे. वा वा वा, क्या बात आहे. आणि आतमध्ये वातावरण छान. का आलं नाही आहे? हां काय? अच्छा जेवण आहे आईच्या गावात. जैतापूर किती आहे? जवळ आहे ना. चला 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 चला. चलो अभी तो टेंशन नहीं, पेट्रोल भर गया मैं. ओ चला रत्नागिरी जैतापूर, पहिला जैतापूर नंतर रत्नागिरी. राईड घ्या. ओ हो, राईड पण हा खतरनाक आहे. आई शपथ. चला पेट्रोल आता भरलंय, 460 किलोमीटर फ्यूल रेंज दाखवत आहे आता, त्यामुळे आता टेन्शन नाही. भूक लागली बाबा, 11:15 वाजले. इथे थांबूया. हां गाडी लावायला इथेच लावूया गाडी, इकडे आतमध्ये लावूया गाड्या. आहे तर नाश्ता आहे ना ताई.
आता किती असेल हे रत्नागिरी? 50-60 50-60 म्हणजे आपण आता जैतापूरला पोहोचलो ना. जैतापूरला आज म्हटलं मी नवीन रूट नाही जैतापूर मार्गे मी तर पहिल्यांदा झालो. रोड छान आहे. आता मी डायरेक्ट बाहेर पडणार रत्नागिरीला. तर आधी आज आपल्याला खूप लेट झाला आहे. आता 11 वाजता आम्ही नाश्ता करायला थांबलो आज पहिल्यांदाच. कारण आपण घरातूनच निघालो 8:30 वाजता. घरातूनच 8:30 वाजता निघालो. त्यामुळे आता आज रात्री मला वाटतं निखिल भाऊ 9-9:30ला वाजतील मला घरी पोचायला. निखिल भाऊंना बरोबर. आता ओके आहे ना? ओके ना? ओके ओके एकदम फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश. निखिल भाऊ आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण ते थकले का मग आम्ही थकलो. नाही थकणार नाही. पोचू. पण रोड छान आहे जैतापूर साईडला. म्हणजे ते संगमेश्वरचा पट्टा बरा झाला नाही तर अजून कंटाळला असतो. म्हणून आता आम्ही डायरेक्ट जेवायला थांबणार भाऊ. तर डायरेक्ट जेवायला. आता कुठे मध्ये थांबायचं नाही. आता खेचायचं मस्तपैकी. आता खेचायचं 2-2:30 वाजेपर्यंत खेचायचं मस्तपैकी. तिथून वगैरे तिकडे खेडला वगैरे जेऊ. नाही म्हटलं तरी आपल्याला माणगावला ट्रॅफिक भेटेल भाऊ. माणगावला म्हणजे जर नाही भेटलं तर चांगलंच आहे. भेटलं तर मग ठीक आहे काय. पण हा रविवार असल्यामुळे भरपूर लोक राहणारे असणार. नागोडण्याला थोडा रस्ता खराब. मग काय हरकत नाही. पण संध्याकाळी थोडा कंटाळा येणारच आहे. कारण ते एवढं चला भुर्जी आली. मसाला टाकला काय? हो कांदा द्या. थंड बिसलरी आहे थंड. हा एक द्या ना. हाय ओके आहे. आपलं खाणं बघा. राईडला खाणं बघा. आमची भुर्जी चिकन मटन. मस्तपैकी नाश्ता झाला पोट भरून. भुर्जी पाव खाल्ली. आज संडे आहे ना त्यामुळे आज म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं. मिसळपाव म्हटलं रोज खातो. म्हटलं जरा वेगळं खाऊ. चला आता इथून आपण सरळ रत्नागिरीला बाहेर पडणार. ह्या गोप्रोची बॅटरी झाली आहे लो. ओ माय गॉड काय झालं? सगळं घेतलं ना? ओके घेतलं सगळं घेतलं. काय राहिलं नाही आहे. चला. हा काय गरम झाली गाडी रे बाबा. गरम झाला माझा. ह्या गोप्रोची बॅटरी लो झाली. मला आता पुढे जाऊन चार्ज केली पाहिजे. शिट. चला भाऊ 11 वाजून मला वाटतं 48 मिनटं 12 वाजणार आहेत आता. तर थोडंसं आपल्याला आता स्पीड पकडला पाहिजे भाऊ. हा काय. आणि आपण आता डायरेक्ट 2-2:30 वाजता जेवायला थांबू. आता मध्ये कुठे थांबायचं नाही आपल्याला. हा फक्त कुठे नजर ऐका. नजारा चांगला भेटला तर आपण थांबू जरा फोटो काढण्यासाठी. कारण कसं आहे एक क्षण परत येत नाहीत. कारण आपण काय जाऊन आता काय घरीच जायचं आहे आपल्याला. त्यामुळे थोडंसं मजा करत आपण एन्जॉय करत राईड करू आपण आजची. म्हणून मी ना सगळ्यांना प्रत्येकाला हेच सांगतो. मी जेव्हा राईडला जातो ना मी एकटा असू दे अजून माझ्यासोबत 4 जण असू दे. माझं एकच असतं बाबा बाहेर पडल्यानंतर ना तुम्ही तो विचार नाही करायचा की रे चला मला घरी पोचायचं आहे. माझं काम आहे. माझं हे आहे ते आहे. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट बाहेर पडू नका. जर तुम्ही बाहेर पडताना फुल टू धमाल एन्जॉय करा. सगळं जे मेमरीज आहेत ते जमा करा आणि तुमच्यासोबत घेऊन जावा. कारण आपण एवढा खर्च करून बाहेर पडतो आणि त्यात परत तुम्ही जर चला केलात तर मग मजा नाही. हा बघा समुद्र आहे बघा इकडे. हा समुद्र ह्याचा आहे ना भाऊ कशेळी बीच ना. अच्छा कशेळी बीच पुढे आहे. हा कुठला आहे मग? अच्छा जैतापूरचं. आणि आता आपल्याला जैतापूरची खाडी भेटणार. जैतापूरचे ते मच्छी वगैरे भेटणार बघायला. ऐक मस्तपैकी कडक ऊन आहे. पण आता हे ऊन तेवढं असं झोमत नाही अंगाला. कारण का वातावरण थंड आहे गावचं आपल्या कोकणात. त्यामुळे जरा मजा येते. जरा गरमीत तर आपण चालू शकलो नसतो बाईक. एवढी हालत खराब होते. हा बरोबर. तीर्थक्षेत्र. हो अरे बाबा देव बाप्पा. हा वाव सुपर. हे अशी वळणं लय मजा येते भाऊ.
अशा वळणामध्ये. हे बघा इकडे जैतापूर गाव, जैतापूर ग्रामदेवत श्रीदेव वेताळ मंदिर, वेताळ मंदिर. हा बघा, हा ही आहे जैतापूरची खाडी आणि हे ब्रिज आहे बघा. आणि इकडे मच्छीमारी जे बोटी आहेत हे बघा, इकडे मच्छी पकडतात, तिकडे लॉन्चेस आहेत आणि इथे सगळे मच्छी वगैरे पकडून इथे सगळे मच्छी, म्हणजे इथे मच्छीचा लिलाव होतो इथे. थांबूया 2 मिनटं थांबूया काय जरा तिथे टोकाला. हां थोडंसं मी थांबतो जरा, मस्त वाटतं. वा थोडंसं फोटो काढायला वगैरे भारी वाटेल जरा. वाव मस्त. ड्रोन पाहिजे होता भाऊ आता, ड्रोन असलं असतं लय मजा आली असते आता. वाव. मित्रांनो मी आता रिटर्न मुंबईला चाललो आहे आणि मुंबईला ना जाताना मी नेहमी मुंबई गोवा हायवेने जायचो किंवा वाटूळ साखरपा मार्गे, हे बऱ्याच लोकांना माहिती आहे रूट. पण आज मी एक वेगळ्या रूटने चाललो आहे, तो म्हणजे जैतापूर रूटने. आणि जैतापूरवरून सरळ म्हणजे मुंबई गोवा हायवे तुम्ही पकडलात, राजापूरच्या अगोदर एक जैतापूरला जातो रोड. तर जैतापूरला तुम्ही घुसलात ना की बरोबर तिथून म्हणजे मुंबई गोवा हायवेपासून ते रत्नागिरीला तुम्ही बाहेर पडणार. मला वाटतं लगभग एक 80 किलोमीटर असेल आसपास, 80 किलोमीटरच्या आसपास किलोमीटर आहे. आणि रोड छान आहे जैतापूरवरून जाताना आणि तुम्हाला वगैरे म्हणजे एक मजा येते बाईक चालवायला. रस्ते छान आहेत, काही बघत राईड करायला लय मजा येते. आता मी जैतापूरच्या खाडीवरती उभा आहे, जैतापूरचे जे ब्रिज आहे खाडी आहे तिथे उभा आहे आणि ब्रिज पण भारी आहे बघा, मस्त. आणि मजा आली जरा राईड करायला आज जरा. आणि ही पूर्ण खाडी आहे जैतापूरची, हे सगळे मच्छीवाले आहेत. तर जैतापूरची ही खाडी आहे, भारी वाटते बघा खाडी बघा. आणि इथून आता रत्नागिरी मला वाटतं एक 50 किलोमीटर आहे अजून.